त्या निमित्ताने श्री गजानन प्रसाद भजन मंडळ मोहला यांना पुन्हा गायनाची आवडीने भावी हरिनाम घेतली ह्या पद्धतीने त्यांच्या आईच्या स्मरणार्थ पुन्हा सुद्धा आम्हाला आमंत्रित केले। 5व्या दिवशी सुद्धा आम्ही आलो होतो ना, आताही पुन्हा मग त्यांचं मनस्वी मी आभारी आहे। तसेच आपण आई आपल्यासाठी काय करीत होती, कशी आई गेली, काय केलं आईसाठी आपण ना, आई फक्त घेऊन गेली, तिचं सौभाग्याचं लेणं घेऊन गेली, बाकी आईने सर्व तिथं ठेवून गेली। तिच्यासाठी आपण 2 मिनिटं उभं राहून आईला श्रद्धांजली वाहून मगच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन तुका म्हणे माझा घडोत्यांची सेवा तुका म्हणे माझा घडोत्यांची सेवा तुका म्हणे माझा घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवाची
पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो श्री ज्ञानराजा सुपात्र तेथे नांदतो श्री ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यरासी तया ठविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी 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 पुंडलीक वरदी हरी विठ्ठल ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय गजानन महाराज की जय गम ग सा गे सा ध रे सा सा ग म ध नि ध म ग म नि ध म म ध नि सा ध नि सा आ
सुख झाली हो साजणी सुख झाली हो साजणी साजणी रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी सुख झाली हो साजणी
तुझी चरण सेवा करिय मनोभावे काय तुझे थोर केले उपकार मायेची पाझर फुटती तया हॅलो माता पिता उदरी जन्म दिला देवा तुझी चरण सेवा करून मन भावे आई बाबाचा फक्त एक हेतू असतो तू जन्म येऊन काही करू नको माता माझी सेवा कर बरोबर कुलीकंद पुत्र होते ते सात्विक यांचा हरिक वाटे देवा असा असणारा मुलांना मार्गदर्शन करणारी एक आई तिने मुलांना खरोखर मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने केल्याप्रमाणे हा मुलाही सुद्धा सात्विक कार्यक्रम या त्यांच्या 11 दिवसापासून पहिल्या 3ऱ्या दिवसापासून सतत त्यांनी हरिनाम गजर भजन हरिभजन कीर्तन प्रवचन हरिपाठ असा अनेक प्रकारचे कार्यक्रम कारण आईची मागच्या जन्मीची काहीतरी पुण्य येईल म्हणून हा कार्यक्रम कुली गंधपुत्र होती जे सात्विक तयांचा हरिकव वाटू देवा आईने मार्गदर्शन केलेला मुलाही खरोखर या जपन करून हरिभक्त पारायण माऊली होत्या ना आईची एकच इच्छा होती तर माझा कार्यक्रम चांगला व्हा माझ्या मुलांना चांगला मार्गदर्शन लागणं खरोखर आईचा आशीर्वाद होता म्हणून या कार्यक्रमाची सहभाग असा घडून आला ना आईने सुद्धा मुलांसाठी काही नाही केलं पण मुलांसाठी एक आशीर्वाद आणि प्रेम माया ही अशी असणारी माऊली आज पाटील परिवारून सोडून गेली आणि त्यांचा एक 11व्या दिवसाचा कार्यक्रम आमच्यासारख्याला लाभला खरोखरच मी एक त्या नतमस्तक होऊन आईनं आई माझी होती दयावंत गुणी या अभंगाच्या आधारे तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल आई तू आमच्यासाठी कष्ट केली फार कधी बिनणार नाही आई तुझे उपकार हॅलो आई माझी होती दयावंत गोरी 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 आई माझी होती
पुरवी शाळा पुरवी लाड जपणी मजला जीवाचा पण्याड 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 आई माझी होती दयावत कोणी आई माझी होती दयावत कोणी आई माझी होती दयावत कोणी तुका म्हणे काही नकळिया संसारी 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 तुका म्हणे काही नकळिया चराचरी
आईने पोशिले माझा शिकविले लाड पुरविले सर्व माझे आईने लाड पुरविले सर्व माझे आईने लाड पुरविले सर्व माझे आईने पोशिले माझा शिकविले आईने पोशिले माझा शिकविले लाड पुरविले सर्व माझे आईने लाड पुरविले सर्व माझे आईने लाड पुरविले सर्व माझे आईने पोशिले माझा शिकविले आईने पोशिले माझा शिकविले लाड पुरविले सर्व माझे आईने लाड पुरविले सर्व माझे आईने लाड पुरविले सर्व माझे कोठी पाहू तुला उद्या मी घरात कोठी पाहू तुला उद्या मी घरात कोठी पाहू तुला उद्या मी घरात कोठी पाहू तुला उद्या मी घरात
जवरी येते झालं ही न शक्ती ना कडोल गळती सोडून येती बाईल पोरे जन्मांती जन्मलाती नरा देव तो सोयरा करी आता मंडळी आज आपली माऊली जाऊन त्यांना 11 दिवस पूर्ण झाले. जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे कोणी ना कोणाच्या आजवर येते. आपल्याला वाटतं अनेक किती जरी असू द्या पण आपली एक आई असते ना, ती आई असते. जगामध्ये आई गेल्यानंतर काहीच नाही. आई म्हटलं म्हणजे दुधावरची साई असते. हाडाची केली काळी, रक्ताचा केला पाणी, मासाचा केला चिखल अशी असणारी आपली आई आज ती सोडून जाऊन मुलांना 11 दिवस झाले. ज्या पती परमेश्वर सांगणारा हक्कानी ती त्यांची माऊली आज निघून गेल्यानंतर त्यांना सुद्धा किती वेदना झाल्या असेल त्यांनाच माहीत आहे. एखाद्या मंदिराचा कलश गेल्यानंतर त्या मंदिराला अर्थात एखादी बाईचं गेल्यानंतर पाठीमागचा एक आरसा निघून गेला त्याला सुद्धा मथुरात नाही. जाणं हे प्रत्येकालाच आहे. आज नाही उद्या प्रत्येकाला यावेळी ते जगाचा निरोप घ्यायचा आहे. आज माहुली जाऊन 11 दिवस झाले. खरोखर माहुलीनं खरोखर त्या मुलांना इतका धन्यवाद द्यावा की का मुलाही सुद्धा हरिनाम भजन गजर कीर्तन असा अनेक प्रकारचा इथे कार्यक्रम ठेवलेला आहे. माहुलीने इथे सुखाचे समृद्ध दिवस गेले. तसे देवाघरीत जावं ही ईश्वर चरणी पाडताना मला तर म्हटलं गायचा काय नव्हता परिणाम, पण शेवटी आज मुलांच्या मध्ये गाणं म्हणजे ते पण एक विचित्र आहे का मुलींचा आवाज काली 4चा ना मी गाणार 2चा मग काली 2च्या स्वरामध्ये थोडासा मागं पुढे झालं असेल तरी तुम्ही समजून घ्या. ज्या श्रावण करणारी मंडळीसुद्धा आज आईंची काहीतरी पुण्य येईल म्हणून आपण एकत्र आलो आहोत. गेली सोडून मायले कराना गेली सोडून मायले कराना गेली सोडून मायले कराना सडोनी मायले कराना सडोनी मायले कराना सडोनी मायले कराना
नागनी संसार केला एकाच नागनी संसार केला एका जनार्दनी संसार केला गेली तू आई कोणत्या गावी 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 गेली तू आई कोणत्या गावी
गेली पोरगिया भाला तू गेली स्वर्गाला सुना सुना वाटे हा घरदार राई सुना सुना वाटे हा घरदार आठवणीच्या लाटांनी नयनी दाटली पाणी रचना तुरी गवाला आई सुना सुना
आई माझी माईचा सागर तिला दिली जीवनाधार आई माझी माईचा सागर तिला दिली जीवनाधार आई माझी माईचा सागर तिला दिली
वती संसार अवघा